पिंपरखेड येथे पीरसाहेब यात्रा उत्सव निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य कवठे टाकळी गटातील पुणे जिल्हा परिषद सदस्य राजनदादा गावडे यांनी उपस्थिती दर्शवली आणि पीरसाहेब यात्रा कमिटीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि पिंपरखेड ग्रामस्थांना भरभरून शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्हा परिषद सदस्य राजनदादा गावडे यांच्या उपस्थितीमुळे आनंदमय वातावरण निर्माण झाले असे पिंपरखेड येथील पीरसाहेब यात्रा कमिटीचे अध्यक्ष व विविध विकास सोसायटी चेअरमन किरण ढोमे यांनी सांगितले. धन्यवाद. पीरसाहेबांची यात्रा म्हटलं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी जाती सलोखा राहून सर्व ग्रामवासीय त्याच्यामध्ये सहभागी होत असताना मोठ्या उत्साहानं यात्रा पार पडत असते. दरवर्षी आवर्जून मला या ठिकाणी आपले सर्व मुस्लिम बंधू या यात्रेसाठी निमंत्रित करत असतात आणि मी सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपण सगळ्या मंडळींनी आदरणीय गावडे साहेबांच्या सामाजिक जीवनामध्ये, स्वर्गीय सोनभाऊ गावडे सरांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं भरभरून प्रेम करत असताना याही जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व बांधवांनी मला भरभरून साथ देण्याचं काम केलं आणि नुसतं साथ देण्याचं काम केलं नाही तर सर्व ग्रामवासियांनी मोठ्या मताधिक्यानं या जिल्हा परिषद गटामध्ये त्याच्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून देण्याचा प्रयत्न आपण सगळ्या मंडळींनी केलेला आहे. गावाच्या जडणघडणीमध्ये सर्वांच्या बरोबर काम करत असताना खऱ्या अर्थानं आपण जे जे प्रश्न यापूर्वीच्या काळामध्ये सांगितले ते निश्चितपणानं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेला. काही प्रश्न गावचे प्रलंबित आहे, निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा आपण मार्गी लावू. आपलं असणारं प्रेम आणि खऱ्या अर्थानं हा यात्रा उत्सव पार पडत असताना सगळ्यांचं असणारे योगदान निश्चितपणानं या गावाच्या वैभवात भर पडणारा असा हा यात्रा उत्सव आहे आणि म्हणून आपण सगळे मंडळी त्याच्यामध्ये सहभागी होत असताना मला निश्चितपणाने या ठिकाणी यायला मनस्वी आनंद होत आहे आणि असाच हा यात्रा उत्सव पार पडत असताना पीरसाहेबांचे आशीर्वाद या सर्व ग्रामवासियांवर राहू. या पिंपरखेड गावच्या ग्रामवासियांच्या कुटुंबामध्ये सुख शांती वैभवाकडे वाटचाल होत राहू अशी पीरसाहेब यांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.